ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। राज्यातील मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे। एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार तर दुसरीकडे माजी सहकार मंत्री तथा आमदार यांचे पॅनल जाहीर झाले आहे। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत। त्यांना साथ देण्यासाठी भाजपचे दुसरे आमदार तथा माजी सभापती विजयकुमार देशमुख यांनी देखील त्यांना साथ देण्याचे जाहीर केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची व स्वाभिमानाची होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आता सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्यासोबत उमेदवार देखील उपस्थित होते। बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। यावेळी दोन्ही देशमुख यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे सांगण्यात आले। पुढील निवडणुकीची रणनीती कशी असेल हे देखील या बैठकीत बोलल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान बाजार समितीची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आपण पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले होते, परंतु त्याच्या या पॅनलमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याचा समावेश झाल्याने चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे। बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल झाल्याने आता ही निवडणूक रंगणार आहे। दोन्ही पॅनलचे नाव जरी सिद्धेश्वर असले तरी ही निवडणूक सुभाष देशमुख विरोधात सर्वपक्षीय आघाडी असेच होणार असल्याचे चित्र आहे। परिवर्तन पॅनलमध्ये युवा नेते मनीष देशमुख हा युवा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे। विधानसभा निवडणुकीवेळी सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी संचालक आप्पासाहेब पाटील हे सुद्धा आता सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत।